भाई का ये देखो तुम, ये देखो काम, इसका काम देखो, ये काम करती है वो घर पे। हाँ, कुछ काम करती नहीं, ये काम करती है। ये यूट्यूब पे सब झूठ बोलती है, वो सब झूठ है यूट्यूब पे, कुछ आता नहीं इसको, सब कपड़े खराब करके रख देती है। आणि मगाशी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दिसलं असेल की ह्यांनी शूट केलं थोडंसं दाखवते मी तुम्हाला. जे माझं कपबोर्ड आहे त्याच्यामधले जे कपडे आहे ना ते खरंच खूप अस्ताव्यस्त झालेले आहे, मान्य करते मी. पण यांनी बोलले की काही वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा मी सकाळी सकाळी उठलेली आहे, 5 वाजलेले आहे आणि शेजारची मुलगी म्हणजे ती माझी फ्रेंडच आहे ती आणि मी सकाळी सकाळी फिरायला निघत आहे. तर तुम्हाला आजचं मी रुटीन शेअर करते. तर बघा दिवस बघा किती छान आहे आणि आभाळ, तर इथे बघू शकता आभाळ किती आलेलं आहे. काल रात्री ना पाऊस आला होता. इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ताच फिरून आले, फ्रेश झाले आणि आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. प्रिशा झोपून उठायचीच आहे, तर प्रिशाच्या टिफिनमध्ये मी आज देणार आहे मस्तपैकी ना साबुदाण्याची खिचडी आणि जेवणासाठी बनवून घेणार आहे उडदाची डाळ आणि भाकर. तर प्रिशाच्या डॅडीनं वरती काम करत आहे, जे शीट असते ना फायबरची ते लावून घेत आहे. तर मी तुम्हाला पॉसिबल झाल्यास थोड्या वेळाने दाखवते. त्याच्या आधी तर मी इथे स्वयंपाक करून घेते. सगळ्यात आधी तर आलू बॉईल करायला टाकून घेते. साबुदाण्याची खिचडी आहे, साबुदाणा मी भिजवलेला आहे ते हे 2-3 दिवस झाले. तर चिकट ना आलू मी बॉईल करायला ठेवलेली आहे. काळी फिरून आल्या ना एवढं मस्त वाटते ना, खूप मस्त वाटते. तर इथे बसली एका जागी शांत मस्त. आणि हा जो लसूण आहे तो साफ करण्यासाठी घेतलेली आहे मी. तर आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते, तर ते नक्कीच बघा शेवटपर्यंत. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. बाबू ते पडदे असे करून मी खिडकीचे. फ्रेंड्स, हा जो कथ्या कलरचा लसूण आहे ना तो खाण्यासाठी चांगला राहते म्हणते व्हाईट कलरपेक्षा. तर इथे ना आमच्याकडे ना असं कथ्था कलर, हे बघा इथे दिसत, हे थोडं वेगळं वाटत आहे पण याचा ना कथ्था कलर आहे, जसं ओनियनचा असतो ना तशासारखाच हा सुद्धा आहे. तर खायला ना मस्त राहते म्हणते, हेल्दी राहते म्हणते व्हाईट. इथे बघा सकाळी सकाळी ना मस्तपैकी काम चालू आहे. तुम्हाला दाखवते मी. बघा हे जे फायबरची शीट आहे ना तर ते लावलेलं आहे, कारण की इथे आमची गाडी वगैरे असते तर पाणी येते, तर ते न येण्यासाठी हे किती इझी आहे हो, है ना. हे बा हे वाला मस्त आहे बंदूक. हे बा तुम्ही स्वतः आहे का, फिटिंग किती इझी होते. हे बा हे बघू शकते, एवढी टाईट फिटिंग होते ना. आणि हे जे मधातले होल आहे ना ते पण बुजताय, चांगलं होत आहे. इकडे घेतलं तर वाचते ते. हां, इथे का नाही मारली इथे. तर हे पा अशी शीट लावलेली आहे. दाखवा होते बंधू. हे पा हे असं टाकते. इझी आहे हो हे. तुम्हाला कुठून शोधले तुम्ही हे. शोध लावा लागते, पैसे उडते काना बंदूक सर. दिवस बघा किती मस्त दिवस आहे. आम्ही दाखवले तुम्हाला. झालं ना छान. हे वाले खालचं जे आहे ते तोंडात वगैरे टाकून पेशा नाही हालत. हेवी आहे ना ते, कशाला ठेवता. तर आम्ही सकाळी सकाळी फिरायला प्राईम पार्कपर्यंत गेले होते. हां, तुम्हाला सांगताय मी, तुम्ही केव्हा जासाल.
सकाळी सकाळी फिरून आल्यानं एवढं छान वाटते, खूप मस्त वाटते. तर चला मग मी तुम्हाला हे दाखवायचं होतं तर ते दाखवली. आणि मला स्वयंपाक करायचा आहे. प्रिशा उठायचीच आहे. मला वाटलं या आवाजाने उठलेलं एकदम फटाका फुटल्यासारखाच आवाज येत होता. साक्षीची मम्मी म्हणे कोण फटाके फोडते. वातावरण बघा किती मस्त आहे. तर चला मग आता मी खाली जाते आणि स्वयंपाक करून घेते. 9 वाजताची प्रिशाची स्कूल असते तर ते तिला 9 वाजेपर्यंत सगळं आणि 10 वाजता येणे जाते. मग दोघांचे टिफिन एकाच वेळेनं बनवते. चला शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं होतं. कूट करून खिचडी आणि डाळ झालेली आहे. आणि हा जो शेंगदाण्याचा कूट आहे ना तो मी याच्यामध्ये भरून ठेवते. प्रिशा उठलेली आहे. प्रिशा उठून ना तिच्या मामाकडे बसलेली आहे. तर आज तिचा मामासुद्धा गावी जात आहे. तर प्रिशाला नंतर 2 दिवस करमणार नाही कारण की तिचा मामा गावी जात आहे म्हणून. तर मी तुम्हाला ना दाखवते. तर इथे बघा हे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे आणि इथे उडदाची डाळ जे की आमच्या घरी सर्वांनाच खूप आवडते. मस्त थोडीशी रश्श्याची भाकरीसोबत खूप मस्त लागते. आणि इथे साबुदाण्याची खिचडी केलेली आहे मस्तपैकी तूप टाकून. माझा सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तुम्हाला दाखवतो मस्त मी ना आज भाकरी केलेल्या आहेत. तर बघ तर इथे पसारा दिसत असेल मस्तपैकी अशा भाकरी केलेल्या आहे पा. मी ना प्रिशाला थोडंसं खाऊ घालते. जो साबुदाणा केलेला आहे ना तोच थोडा खाऊ घालते आणि मग तिला आंघोळ करून देते. कारण की आणखी वेळ व्हायचाच आहे, खूप वेळ आहे स्कूलमध्ये जायला. म्हणून आधी जेवू घालते आणि नंतर आंघोळ करून घालते. इथे प्रिशाची तयारी झालेली आहे आणि आमच्या घरात जो पसारा आहे तो थोडा इग्नोर करा कारण की रात्री प्रिशा धिंगाणा करून ठेवते. मग मी आता ही गेल्यानंतर सगळं व्यवस्थित करते. इथं तुम्हाला दिसत असेल प्रिशाची तयारी झाल्यानंतर थोडा वेळ तरी फोटो सेशन चालते कारण की पहिल्यांदा ती स्कूलचा ड्रेस घातलेली आहे. तर मस्त क्यूट वाटत आहे म्हणून मी थोडे फोटोज वगैरे काढत आहे. तर बघा आता हिला शाळेत पाठवते आणि बाकीचे माझे जे कामं आहे ते आवरून घेते मी. तर बघा मी त्यांना प्रिशा आत्ताच स्कूलमध्ये गेलेली आहे तर मी थोडं बाहेरचं आवरून घेते. बाहेर पाणी वगैरे मारते कारण की मी सकाळीच मारणार होती पण वेळ झाला होता. सकाळी फिरून आली 6:30-7 वाजले होते. मग म्हटलं आता पाणी मारलं तर 7:30-8 वाजते. 8 वाजलं तर स्वयंपाकाला खूप वेळ होते म्हणून मग मी आता पाणी मारून घेते. आता 9:15 वाजलेले आहे. पाणी मारून घेते आणि मग सगळं काही जे आपलं डेलीचं रुटीन आहे जसे की कामं वगैरे. आणि एक तर आज आमची मावशीसुद्धा येणार नाही आहे भांड्यावाली तर भांडेसुद्धा मलाच घासायचे आहे. म्हणून मग आता पटापट आवरून घेते. प्रिशा यायच्या आधी सगळं काही आवरून घ्यायचं आहे. आणि तर चला पसारा तर खूप सारा आहे. मी 15-20 मिनटाला व्यवस्थित करून ठेवत असते पण प्रिशा जेव्हा असते तेव्हा ती पूर्ण धिंगाणा करते. सोपे तुम्हाला दिसत असेल इकडचे ती सोपे वगैरे पूर्ण बाहेर काढते आणि खेळत बसते. तर लहान लेकरं असेल तर असं होतच असते. तर चला मी करून घेते कामं आणि तुम्हाला दाखवते माझं हे रुटीन. तर तुम्ही नंतर बघा असा हा काही पसारा आहे. थोड्याच वेळानं मी तुम्हाला इथलं सगळं दाखवते तेव्हा ये देखो काम, इसका काम देखो, ये काम करती है वो घर पे. हाँ कुछ काम करती नहीं, ये काम करती है. ये यूट्यूब पे सब झूठ बोलती है, वो सब झूठ है यूट्यूब पे. कुछ आता नहीं इसको, सब कपड़े खराब करके रख देती है. बाहेर पाणी मारली तुम्हाला दाखवते. चेहऱ्यावर सुद्धा पाणी घेतलं. एवढी गरमी होत होती ना खूप जास्त. तर बाहेरचं पाणी टाकून छान असं बाहेरनं पाणी मारून घेतलं आहे. पूर्ण प्रिशाने पूर्ण रांगोळी धिंगाणा केली आणि घरसुद्धा बघा असं काही क्लीन करून घेतलेलं आहे मी. माझा भाऊ जात आहे तर त्याची बॅग पॅकिंग झालेली आहे. तर हे बघा
असं क्लीन केलेलं आहे सगळं जसं सकाळी अस्ताव्यस्त होतं तसं आत्ता नाही दिसणार तुम्हाला. आणि प्रिशा आली का परत काही ना काही करून ठेवते. असं काहीसं क्लीन करून ठेवलेलं आहे बघा, किचन ओटासुद्धा. आणि तुम्हाला दाखवते भांडेसुद्धा एवढे सारे घासायचे आहे माझे. सगळं झालं, प्रिशाला आणायला सुद्धा जायचं आहे, पण त्याच्या आधी मी भांडे घासून घेते कारण की आज मावशी येणार नाही आहे. त्याच्यामुळे मावशी तशी तर 2-3 दिवस येणार नाही आहे, काहीतरी लग्न वगैरे आहे वाटते त्याच्यामुळे. तर चला मी भांडे घासते आणि मग नंतर तुम्हाला बोलते. बघा फ्रेंड्स, माझे जे भांडे आहे ना ते घासून झालेले आहे आणि प्रिशाला बरोबर ना 11 वाजता आणायला जावं लागते. तर 11 वाजायला 4 मिनिट कमी आहे. तर माझे भांडेसुद्धा झालेले आहेत. सारे भांडे घासले आणि इकडचं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. हे बघा, मशीनमध्ये कपडे लावले आणि काही वाईट कपडे आहेत ते मी इथे त्याच्यामध्ये टाकलेले आहे. हाताने फ्रेंड्स एवढी धावपळ होते ना, खूप जास्त धावपळ होते. तर आता प्रिशाला आणायला जाते मी. क्लीन झालं, आंघोळ करते म्हटलं, पण वेळ होते आंघोळला. तिकडून येताना सुद्धा ऊन लागते, घाम येते पूर्ण. मग जाऊ तिला आणते आणि आंघोळ करून देते. तिलासुद्धा आंघोळ करून देते मी. तर चला मग तिला आणते आणि बोलते. तर आज तर ऊन खूपच नाही, तर चला मग मी प्रिशाला आणायला जाते. तर इथून थोडं लांब येते. आभाळ बघा किती छान दिसतंय. बघा मी ना प्रिशाला आत्ताच आणली, तर घरी आणल्या तिचं ना धिंगाणा चालू झालं. दाखवते तुम्हाला बघा. प्रिशा इकडचं तिकडं आहे पा, पावडरचा पूर्ण धिंगाणा करते. आ तू चल अभी आंग कर ले. डॅडी गुस्सा करेंगी. मी ना अभी पोहोच लिया था ये. तर हे बघा एवढं छान आत्ताच मी सगळं काही व्यवस्थित केलं होतं, पूस पास केलं. आणि हे बघा हिचं चालू झालं इकडे. इधर देखो बघू शकता. आत्ता सगळं साफ करून मी आणायला गेली होती आणि आता मॅडमचं चालू झालं पसारा. इकडे मला सांग, इधर देखो. तुझी टीचरने क्या पढ़ाया या कुछ भी नहीं पढ़ाया. नको आजा इधर. आजा ना, मामा को बाय बोलो ना. हां बघा फ्रेंड्स, जे भांडे मी घासले होते ना ते लावून सुद्धा घेतलेले आहे मस्तपैकी. सगळं कामं वगैरे झाले आणि इथे ना प्रिशाच्या ज्या बॉटल्स आहेत ते धुवून ठेवलेले आहे. फ्रेंड्स माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आत्ताच. आणि आंघोळ वगैरे मी सुद्धा फ्रेश झाली छान. तर मी दाखवल्याप्रमाणे ना प्रिशाचे मामा आत्ताच गेलेले आहे. सगळं व्यवस्थित करून घेतलेले आहे मी. आणि मगाशी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दिसलं असेल की ह्यांनी शूट केलं. थोडंसं दाखवते मी तुम्हाला. जे माझं कपबोर्ड आहे त्याच्यामधले जे कपडे आहे ना ते खरंच खूप अस्ताव्यस्त झालेले आहे, मान्य करते मी. पण यांनी बोलले की काही चांगलं वगैरे ठेवत नाही, हे असं वगैरे काही खरं पकडू नका. कारण की त्यांनी म्हणजे असं थोडं फ्लोमध्ये बोलले. तर मला म्हणायचं आहे की मी त्यांना म्हणत होती की एक छोटं कपबोर्ड असते ना जे की प्रिशासाठी, म्हटलं तिचं स्पेशल तिला घ्या. तर ते काय म्हणते की आधी जे आहे ना तेच व्यवस्थित ठेव. बघा जे पुरुष असते ना त्यांना तर नाही का म्हणजे संधीच सापडायला पाहिजे की आपण ह्यांना म्हणजे काय कशात पकडू आणि कसं नाही. तर तशासारखंच मगाशी झालं आणि त्यांनी असं व्हिडिओ करून सुद्धा दाखवले तुम्हाला माझ्या ह्या कपबोर्डचा. तर खरंच मी सुद्धा दाखवते, खूप जास्त अस्ताव्यस्त झालेलं आहे हे जे कपबोर्ड आहे ते. कारण की याचं कारण सांगते मी ना गावी गेली होती. तर गावी गेल्यानंतर माझं भाऊ आणि ह्यांनी हे दोघंच जण इथे होते आणि मग नंतर ना मी 8 दिवस गावी थांबली होती. तर तुम्ही विचार करा घरामध्ये जर बाई नसेल तर एक दिवस जरी नसली ना तर घर खूप अस्ताव्यस्त होऊन जाते. तर हे बघा हे कपडे ना त्यांनीच काढले. हे बघा हे त्यांनीच काढले कपडे सगळे आणि त्यांचाच हा धिंगाणा आहे. आणि मला बोलते की हे व्यवस्थित ठेव. मी घरी राहते ना तेव्हा अगदी 2 ते 3 दिवसाने घडी करते. बेटा आणि हे 2 ते 3 दिवसाने घडी करते. 2 ते 3 दिवस ऐक देवा प्रिशा आता. तर 2 ते 3 दिवसाने घडी करते. ह्याचं 2 ते 3 दिवसाने घडी करण्याचं कारण प्रिशाचं आहे ना ह्या तिसऱ्या याच्यावरही हात पुरते आणि वरच्या याच्यामध्ये ना मी म्हणजे घाई गडबडीत असेल घडी वगैरे करायची एखादा कपडा असेल तर ते मी वरच्या याच्यात टाकून देते आणि मग आरामात घडी करत असते. तर मी सांगते, तर हे बघा हे पोरगी माझी. तर त्यांनी बोलले की हे व्यवस्थित ठेवा आधी. तर असं काहीही नाही, हे मी सगळं ना व्यवस्थितच करून ठेवत असते. तर चला मग जाऊ दे, आता बोलता हे कपबोर्ड तरी आवरून घेते मी. तर संध्याकाळी येतवरी त्यांना व्यवस्थित करून दाखवते आता मी.
क्या लिया है? ओए लिपस्टिक नहीं लगाना प्रिशु, कहाँ लगा रही है? लिपस्टिक नहीं लगाना, गंदा हो जाएगा। ये वाला ले, ये वाला, ये ले, वो दे, ये ले। तो प्रिशा ने हे बघा, वो नहीं, अच्छा नहीं है ये ले, ये पिंक कलर, वॉल को नहीं लगाना, हाँ वॉल को नहीं लगाना है, ओके। तर तिचा ना हात प्रत्येकच ठिकाणी पुरते, कितीही वरती ठेवा, कितीही सामावून ठेवा, तरी पण ती ना पूर्ण धिंगाणा करून ठेवते. मी मान्य करते, हे जे कपडे वगैरे आहे ना ते खराब झाले, कारण की मी 8 दिवस नव्हती आणि येऊन अगदीच 2 ते 3 दिवस झाले. घर आवरायलाच एवढं वेळ, म्हणजे असं वाटतं की घर केव्हा आवरू आणि केव्हा नाही, मला असं होत होतं. तर मला हे कपडे ना व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर चला मग कपडे व्यवस्थित करून घेऊया. त्याच्या आधी तर आत्ता पॉसिबल नाही, कारण की प्रिशाला मला झोपू घालायचं आहे. तर चला मग हिला झोप होते आणि नंतर पोरीचं ना वेगळंच काय चालू आहे बघा. आत्ताच्या आत्ता कपडे पाडून टाकलेली आहे आणि हे बघा तिचं असं चालू आहे. इथे बघा फ्रेंड्स, प्रिशाला झोपू घातली ना तेव्हा मलाही झोप लागली होती आणि आत्ता उठून बघते तर बाहेर एवढा आभाळ येऊन आहे. प्रिशा झोपलेलीच आहे. मला कपडे घडी करून घ्यायचे आहे. बाहेर खूप आभाळ येऊन आहे आणि पाऊससुद्धा येऊन गेला वाटते, मला माहितीही झालं नाही. तुम्ही बघा वातावरण बघा आणि खाली ओलही होऊ नये. तर मी इकडे आली आहे आता. प्रिशा झोपून आहे म्हणून मी ना हळू बोलत आहे. कपडे घडी करून घेते मी आता. फ्रेंड्स, माझं जे कबोर्ड आहे ते आवरून घेतलेलं आहे आणि जे म्हणजे लागत नाही ते कपडे मी बाहेर काढून घेतलेले आहे, जसं की घालत नाही किंवा येत नाही अशा प्रकारे. तुम्हाला हे बघू शकता तुम्ही वरती ना, म्हणजे असं अंडरवेअर वगैरे हे असते आणि इथे यांचा कप्पा आहे हा, आणि हा प्रिशाचा आणि हा माझा, आणि इकडे ना जे कपडे नाही घालत ते ना काढून ठेवलेलं आहे मी. आणि हा वाला मी म्हणजे हा कप्पासुद्धा खूप अस्ताव्यस्त होऊ नये, तर हा सुद्धा व्यवस्थित करून घेते मी. तसा हा तर छान झालेला आहे बघा. मग असे एवढ्या याच्यानं दाखवले आणि आता खरं सांगू का फ्रेंड्स, जे कपडे वगैरे आहे ना ते मी व्यवस्थितच करून ठेवत असते, पण प्रिशामुळे ना पूर्ण अस्ताव्यस्त होऊन जाते. आणि मग अशी यांनी खूप असं व्हिडिओ करून दाखवले ना, तर गावाला गेली होती मी आणि हे स्वतः एवढं धिंगाणा करून ठेवले आणि त्यांच्या जीवावर आलं आणि मग मला म्हणते की हे बघा असं तसं. इट्स ओके. तर बघा छान असं करून घेतलं, छान दिसत आहे. तर आता हे सुद्धा व्यवस्थित हा पसारा काढून घेतलेला आहे मी आणि व्यवस्थित करून घेते. तर ह्या ज्या रुमाल आहे ना ते मी प्रिशासाठी घेतल्या होत्या स्कूलमध्ये, पाहिजे तिला, तर हे सेटच होतं. याच्यामधली ही पिंक कलरची आहे ना ते यूज करायला काढली आणि ह्या 2 आहे, हे एक आहे. तर घडी करते आणि दाखवते तुम्हाला. तर इथे बघा फ्रेंड्स, हे माझा कप्पा आहे तो व्यवस्थित करून घेतला आणि हा प्रिशाचा आहे तो सुद्धा व्यवस्थित करून घेतला. तर बघा मी फक्त 8 दिवस नव्हती ना, तर पूर्ण अस्ताव्यस्त झालं होतं. तर बघा मस्तपैकी सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी. आणि इकडे सुद्धा हे डेली वेअरचे आहे, हे सुद्धा व्यवस्थित लावून घेतले. तर बघा छान असं दोन्ही पण आवरून घेतलेलं आहे मी. आणि एक दिवस तर मला हा सुद्धा कप्पा आवरून घ्यायचा आहे माझ्या साड्याचा. इथे बघा फ्रेंड्स, सगळे कपडे आवरून झालेले आहे. हे प्रिशाचा कप्पा, हा माझा कप्पा आणि इकडे जे आहे ते डेली वेअरचे कपडे. तर अशा प्रकारे ना मी सगळे काही कपडे वगैरे आवरून घेतलेले आहे. छान असे प्रिशा झोपून आहे म्हणून हे सगळं काही पॉसिबल झालेलं आहे. तर बघा मला ना, मी गावावरून येऊन ना 2 ते 3 दिवस झाले. तर सगळं काही व्यवस्थित आवर करत ना एक दिवस मला ह्या कबोर्डवरती सुद्धा यायचं होतं, पण त्याच्या आधी प्रिशा यांनीच येऊन बसले. तर म्हटलं आज काही करून व्यवस्थित करून घ्यावंच लागेल. तर अशा प्रकारे ना मी हे आवरून घेतलेलं आहे आणि हे मी आवरून घेतलेलं आहे. बाहेर ना मस्त हवा चालू आहे, पाणी चालू आहे. तर चला मग प्रिशा उठायची आहे आणि मग मी म्हटलं प्रिशा उठण्याच्या आधी व्हायला पाहिजे काही करून, तर झालं ते. तर चला मग हा व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. तर आजच्या दिवसातलं रुटीन तुम्हाला कसं वाटलं माझं, तर आवडलं का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा.
तर चला मग भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत. बाय. ऑडिओ जंगल.